नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत सोजी। तर तुम्ही याला सुजीचा हलवासुद्धा म्हणू शकता। चला तर तो कसा बनवायचा आहे ते बघूया। एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर कढईत मी 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी सोजी घेतलेली 1 बाउल सोजी आहे, तर ती आपण छानशी अशी या तुपात मस्त परतून घ्यायची आहे व्यवस्थित। एक 2 ते 3 मिनिटं आपण याला असं छानसं परतून घ्यायचं आहे, कारण सुजी भाजल्यानंतर आपल्याला छानसा वास येईल। तर त्यानंतर आपण गॅस बंद करायचा। तर सुजी छानशी अशी परतून घेऊया। तर सोजी आपण याच पद्धतीने छानशी परतून घेऊया। त्यानंतर आपण ही सोजी साईडला आता काढून घेऊया। परत त्याच कढईमध्ये मी परत 2 चमचे तूप ओतलेलं आहे आणि त्यात आपण तुमच्याकडे जे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यूज करू शकता। तर मी याच्यात बदाम घातलेले आहेत, काजू आहेत आणि बेदाणे आहेत। तर हे पण आपण तुपात छानसे असे रोस्ट करून घ्यायचे। चला तर हे पण छानसे असे तुपात आता मिक्स करून झाले। तर आपण हे ड्रायफ्रूट्स आता याच्यामधून न काढता आपण याच्यामध्ये 2 बाउल पाणी ॲड करायचं आहे। तर 1 बाउल सोजी आहे, तर त्याच्यासाठी 2 बाउल आपण पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर 1 बाउल मी गूळ घेतलेला आहे किसून, बिना किसता घेतला तरी चालेल, फक्त विरघळायला थोडासा जास्त वेळ लागेल। त्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित मस्त उकळू देऊया। तर याला छानशी उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपण जी तुपामध्ये परतून घेतलेली सोजी होती ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे। तर कोणत्याही गोड पदार्थात 1 किंचितवर मीठ घातलं तर त्याची चव आणखीन छान लागते। तर त्यानंतर 4 ते 5 मिनिटं याला आपण छानसं झाकून ठेवून देऊया शिजण्यासाठी। आणि बघू शकताय तुम्ही एक साधारण 4 ते 5 मिनिटानंतर आपली सोजी छानशी अशी फुलून आणि शिजून मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।